महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्तानं आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचं जाहीर केलं। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहेत। महाराष्ट्र सरकारनं दिवाळीच्या निमित्ताने आता लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना बोनस देण्याचे जाहीर केले। म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात पात्र असलेल्या महिलांच्या खात्यात ते बोनसचे पैसे येणार आहे। दिवाळीनिमित्त लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही। आता लगेच लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार। एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना वचन दिलं। लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त भाऊबीजेची ओवाळणी 3000 रुपये देण्याचा निर्णय स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला। ज्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता जमा झाला नाही त्यांना आता लगेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 जमा होणार। लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी वचन दिले आहे, त्यामुळे लगेच यादी तयार झाली। पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यांमध्ये 16 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार, ह्याची माहिती स्वतः पत्रकारांना शिंदे साहेबांनी दिली। लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी 914 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींची ही दिवाळी सर्वात जास्त गोड होणार आहे, कारण ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात ज्यांना सप्टेंबरचे पैसे आले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये ऑक्टोबरचे आणि 1500 रुपये नोव्हेंबरचे ॲडव्हान्स जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती दिल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये एक आनंदाचा वातावरण निर्माण झालं आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पत्रकारांशी बोलताना ही महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री यांनी पत्रकारात जे प्रश्न विचारले होते त्यांना उत्तर देत असताना सांगितले की लाडक्या बहिणींना दिवाळीनिमित्त आम्ही ही भेट देणार आहोत। मुख्यमंत्री म्हणाले, बहिणी नाराज झाल्या होत्या, त्या म्हणत होत्या आम्हाला दिवाळीला बोनस पाहिजे, पण तुम्ही फक्त 500 रुपये जमा केले। आमचा दिवाळीचा बाजार ह्यांच्यामध्ये कसा होईल, त्यामुळेच एकनाथ शिंदे साहेबांनी मागणी धरली आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्याला त्यांचं ऐकावं लागलं आणि म्हणूनच स्वतः त्यांनी आज सांगितले की आम्ही राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 हप्ते सोडणार आहोत। पहिल्या टप्प्यातील 10 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली। ज्या जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळात रात्री 12 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, आज उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणी ज्यांना 16वा आणि 17वा हप्ता हा मिळणार आहे, ज्याच्या पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे सिलेक्ट करण्यात आले आहेत, ज्या 10 जिल्ह्यात आज रात्री 12 वाजेपर्यंत केव्हाही तुमच्या खात्यावर 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे, अशी माहिती स्वतः शिंदे साहेबांनी दिली। पेपरला देखील ही बातमी आलेली आहे। त्यामुळे आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ही माहिती लक्षपूर्वक तुम्ही ऐका, कारण ही पैसे सर्व बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहे नाहीत। काही अटीपात्र निकष त्यांच्यामध्ये घालण्यात आले आहेत। तसेच सप्टेंबरचा जरी हप्ता जमा झाला असेल तर त्याचे जून, जुलै, ऑगस्टचे पैसे राहिलेले आहेत, तर त्यांना हा हप्ता मिळणार की नाही ह्याविषयी देखील महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यामुळे 2 मिनिटे कान देऊन लक्षपूर्वक ही माहिती ऐका। लाडक्या बहिणींनो, काल परवा आणि त्याआधी म्हणजे गेलेल्या 2-4 दिवसामध्ये सप्टेंबरचा हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले, पण तरीही काही महिलांना पैसे मिळालेले नाहीत। त्यामुळे सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की लाडकी बहीण योजनेतून 52 लाख महिला अपात्र झाल्या आहेत आणि ज्या महिला अपात्र झाल्या त्यामुळे त्यांना पैसे मिळाले नाहीत। तसेच एक अफवा अशी की ज्यांनी EKYC केली नाही तर त्यांना पैसे मिळणार आहेत, पण अशा सगळ्या अफवा आता खोट्या ठरल्या आहेत। खोट्या बातम्यावर कोणत्याही लाडक्या बहिणींनो विश्वास ठेवू नका, असं मुख्यमंत्री स्वतः सांगितलं आहे। मुख्यमंत्री स्वतः म्हणाले, तुम्ही ही KYC करा, अगर न करा तुम्हाला हप्ता ह्या 2 महिन्याचा आम्ही 100% देणार आहोत, असंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी आज दुप्पट खुश होणार आहेत। त्यांना आता दुप्पट हप्ता मिळणार आहे, कारण ही सप्टेंबरचा हप्ता मिळाला, आता डायरेक्ट 2 हप्ते ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुमच्या खात्यात मिळणार आहेत। जर तुम्ही ह्या 10 जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुमच्या या 12 बँकेत खाते असतील तर खरोखर तुमची दिवाळी आज गोड होणार आहे। आणि आज जरी मिळाले नाहीत तरी उद्या आणि परवा देखील पैशाचे वितरण सुरू होणार आहे। त्यामुळे आज कोणत्या बँकेच्या खात्यात वर आणि कोणत्या महिलांच्या नावावर पैसे जमा होणार आहेत हे आपण आता लगेच पाहून घेणार आहोत। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, बोनस जमा होणार, पण ज्या महिलांचं खातं स्टेट बँकमध्ये आहे किंवा महाराष्ट्र बँक आहे किंवा पोस्टाच्या बँकमध्ये आहे तर त्यांना काल
1,500 रुपये जरी जमा झाले असले तरी पोस्ट ऑफिसचा, स्टेट बँकचा आणि महाराष्ट्र बँकेचा तसेच 2-4 बँकेचा काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम जर तुम्ही सॉल्व केला नाही तर तुम्हाला पैसे यायला अडचण होण्याची शक्यता आहे. नेमका प्रॉब्लेम काय, तो कसा सॉल्व करायचा हे तेही 2 मिनटात तुम्हाला सांगतो, कारण ही प्रश्न खूप मोठा आहे, ती हजाराचा प्रश्न आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, त्यामुळे पैसे हे 100% जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यातल्या 10 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. मग त्या 10 जिल्ह्यात कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना या पैशाचा वितरण होणार आहे, आज कोणत्या बहिणीला, उद्या कोणत्या, परवा कोणत्या, ह्याची यादी तुम्हाला सांगणार आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत कोणत्या कोणत्या महिलांना मेसेज येणार आहेत हे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पहा आहे. ज्यांना ज्यांना 3,000 रुपयाची गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ एकही क्षण स्किप करू नका. पहा, एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले होते की आम्हाला जवळपास 45,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टाकायचे होते, पण सुरुवातीला आम्ही चेक करत होतो. ज्या चेक करण्यासाठी आम्ही 1,500 रुपये टाकले, आम्ही खाते तपासत होतो की पैसे व्यवस्थित जात आहेत की नाही. तर त्यामुळेच लाडक्या बहिणीला आता 100% हे 3,000 रुपये मिळणार आहेत. ह्यावर आता पुन्हा एकदा अधोरेखित झाले, कारण 914 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी हा आज सकाळी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आज रात्री 12पर्यंत हे पैशाचे वितरण सुरू राहणार आहे. त्याबरोबर उद्या आणि परवा देखील सुरू राहणार. त्यामुळे आज थोड्याच वेळात तुम्हाला मेसेज येणार आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहायचं आहे. राज्याचे अर्थमंत्री यांनी देखील ह्या निधीला मंजुरी दिली आहे, पण त्यांनी स्पष्टपणे सांगितले की जर तुम्ही ह्या चुका केल्या असतील, जर काही चुका महिलांनी केलेल्या आहेत, ह्या जर चुका केल्या असतील तर कदाचित हा हप्ता तुम्हाला दिवाळीनंतर भेटू शकतो. तर मग तुम्हाला दिवाळी आधी हप्ता घ्यायचा असेल तर कोणत्या चुका आहे जे तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत, बँकमध्ये जाऊन काय करायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. कारण की आता पहा, दिवाळीचा कालावधी जवळ येत चालला आहे. त्यामुळे त्या कालावधीमध्ये बँका बंद असतात, बँकेला सुट्ट्या असतात. त्यामुळे तुम्हाला जर सुट्ट्यांच्या काळात पैसे पाहिजे असतील तर कदाचित तुम्ही आता जोपर्यंत बँक चालू आहेत तोपर्यंतच तुम्ही काही काम करून घ्यायचे आहे. कारण 10 जिल्ह्यामध्ये DBTचं बटन दाबलेलं आहे. त्यामुळे पैशाचं वितरण सुरू झालं आहे, याची प्रदर्शित करण्यात आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर सप्टेंबरचे 1,500 खात्यात आले असतील तर तुम्ही काळजीपूर्वक ही माहिती ऐकायची आहे, कारण ही तुम्ही आता पात्र आहेत. ज्यांना पहा, ज्या ज्या महिलांना EKYC केलेली आहे, EKYC करत असताना बऱ्याचशा महिलांना प्रॉब्लेम येत होतो. तर काही महिलांना असाही प्रॉब्लेम झाला होता की काही महिलांचे पती किंवा वडील त्या ठिकाणी नाहीत. तर अशा महिलांना खरोखर हा EKYCचा प्रॉब्लेम आहे. आता ह्या महिलांनी EKYC कशी करायची ह्याच्या अटीमध्ये काही शिथिलता देण्यात आलेली आहे का, तर अशा प्रकारची जी काही कुठली माहिती सरकारकडून आलेली नाही. सरकार अजूनही म्हणते की EKYC तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, पण ज्यांनी त्यावर कुठलाही सोल्युशन दिलेलं नाही. त्यामुळे EKYC इथेच फार तर एवढा प्रश्न नाही. कोणत्याही बहिणीने EKYC न करता देखील त्यांना सप्टेंबरचे हप्ते जमा झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते जमा होतील. आता 10 जिल्हे कोणते आहेत ज्यामध्ये आज पैशाचे वितरण होणार आहे, तर पहिला जिल्हा आहे पहा सातारा जिल्हा. त्यानंतर जिल्ह्यापासून सुरुवात होत आहे. त्यानंतर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि पुढे विभागातला त्यानंतर सोलापूर जिल्हा, त्यानंतर अमरावती विभागातील हिंगोली जिल्हा आहे. त्यानंतर कोकण विभागातल्या रायगड जिल्ह्याचा नंबर लावण्यात आला आहे. त्यानंतर रत्नागिरी आहे, त्यानंतर यवतमाळ आहे, त्यानंतर भंडारा, बुलढाणा आणि बीड. तर ह्या जिल्ह्यामध्ये पैशाचे वितरण वेगाने करण्यात आले. आता जर तुम्ही जिल्ह्याच्या नाव ह्यांच्यात आलं असेल तर तुम्ही नक्कीच वाट पहा. तुम्हाला पहिल्यांदा 1,500 रुपये येतील, त्यानंतर पुन्हा एकदा 1,500 येतील. आणि जर तुम्ही बोनसच्या यादीत किंवा ओळखण्याच्या यादीत आला तर तुम्हाला आणखी पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याची संलग्न किंवा आधार सिलिंग चेक करा. EKYC केली नसेल तर करून घ्या. त्यानंतर आधार कार्डची संलग्न म्हणजे आधार लिंकिंगचे आहे ते पुन्हा एकदा चेक करा. त्यानंतर तुमच्या खात्यात बॅलन्स मेंटेन ठेवा. बऱ्याचशा महिलांच्या सप्टेंबरचा हप्ता जमा झाला, त्यांनी सगळे पैसे खरडून काढून घेतले आहेत. तर असं करू नका. बँकेमध्ये चौकशी करा की ह्यावर नियमित बॅलन्स किती ठेवावा लागतो. काही बँकांचा 500 रुपये आहे, काही बँकांचा 100 रुपये आहे, तर काही बँकांचा 0 रुपये आहे.
तर तुम्ही त्या पद्धतीने चेक करा. तुमच्या बँकेचे काही चार्जेस बाकी असतील, EMI चार्जेस, ATM चार्जेस किंवा कुठल्या प्रकारचे अन्युअल मेंटेनन्स चार्जेस असतील तर ते चार्जेस भरून टाका. जेणेकरून तुम्ही पैसे जर पूर्ण काढून घेतले तर कदाचित ते तुमचं खातं निष्क्रिय होऊ शकतं आणि ते खातं निष्क्रिय झाल्यामुळे सरकारला पैसे पाठवले पण तुमचं खातं ओके नसल्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे येणार. तर अशा प्रकारच्या चुका करू नका, जेणेकरून हे पैसे तुमच्या खात्यात लवकरात लवकर जमा होतील. आता बँकेची यादी जर बघायला गेलं तर सगळ्या बँकेमध्ये पैसे येणार. फक्त पोस्ट बँकेचा प्रॉब्लेम असा होतो की काही वेळेस SMS लेट येत असतो. तर त्याकरिता तुम्ही त्यांच्या SMS बँके किंवा जे मिस कॉल नंबर आहे त्या नंबरला मिस कॉल दिला की तुमच्या बॅलन्स किती आहे की ते ट्रान्झॅक्शन झाले तर अशा प्रकारचे जो आहे तो मेसेज त्यांच्याकडून येत असतो. तर तो मिस कॉल नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, तो तुम्हाला मिस कॉल नंबर देऊन टाकेल. का त्या नंबरला मिस कॉल दिला की तुमचा बॅलन्स किती आहे ते तुम्हाला तपासता येतो. तर अशा प्रकारची माहिती होती. जर नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झाले, तुम्ही कोणत्या जेलातून आहात, व्हिडिओ पाहून आहात, तुमच्या आसपास तुमच्या शेजारी दिवाळीचा बोनस जमा झाला आहे का, भाऊबीजेनंतर ओवाळणी जमा होत आहे का, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.